यूट्यूब चॅनल। या व्हिडिओमध्ये आपण न्यायालय भरती 2024 संदर्भात दोन महत्त्वाच्या अशा अपडेट पाहणार आहोत। त्यासाठी व्हिडिओ जो आहे तो शेवटपर्यंत पाहायचा आहे। चॅनलवर नवीन आला असाल, पहिल्यांदाच व्हिडिओ जर पाहत असाल तर चॅनल सबस्क्राइब करून ठेवा। स्पर्धा परीक्षेच्या नवीन अपडेट, नवीन जाहिराती तुम्हाला चॅनलवर पाहण्यास मिळतील। तसेच न्यायालय भरतीच्या सर्व अपडेट जाणून घेण्यासाठी गरजेचं आहे चॅनल सबस्क्राइब करणं। चॅनल सबस्क्राइब करा। सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला। न्यायालय भरती अपडेट जाणून घेण्यापूर्वी जर तुम्ही आतापर्यंत आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन केलं नसेल तर टेलिग्राम चॅनल जॉईन करा। टेलिग्रामवरती दररोज स्पर्धा परीक्षा संदर्भातली खूप महत्त्वाची माहिती, नवीन अपडेट आणि नवीन जाहिराती तुम्हाला पाहण्यास मिळतात। तसेच 2024 मध्ये होणाऱ्या सर्व स्पर्धा परीक्षेसाठी चालू घडामोडी आणि सामान्य ज्ञान या विषयाची तयारी करण्यासाठी देखील तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलची मदत होणार आहे। दररोजच्या लेटेस्ट घटना टेलिग्रामला अवेलेबल असतात। तसेच आतापर्यंत देण्यात आलेले विविध पुरस्कार, विविध लेटेस्ट घटना टेलिग्रामला अवेलेबल आहेत। तर टेलिग्राम चॅनल जॉईन केल्यामुळे नक्कीच तुमचा फायदा होईल लेखी परीक्षेसाठी। टेलिग्राम चॅनलची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे, जॉईन करू शकता। सुरुवात करूया आजच्या आपल्या व्हिडिओला आणि पाहूया मेन महत्त्वाची अपडेट। तर पहा, महत्त्वाची अशी सूचना न्यायालय भरती संदर्भात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे आणि शिपाई हमाल पदाच्या भरती संदर्भातली ही महत्त्वाची अपडेट आहे, सूचना आहे। उच्च न्यायालय मुंबई शिपाई हमाल पदाकरता निवड प्रक्रिया 2023 संदर्भात महत्त्वाच्या अशा सूचना विद्यार्थ्यांसाठी या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेल्या आहेत। त्याचबरोबर ही माहिती जाणून घेतल्याच्या नंतर आपण लिपिक शिपाई हमाल जिल्हा न्यायालय भरती अंतिम उत्तरपत्रिकेसंदर्भात देखील माहिती पाहणार आहोत। तर या ठिकाणी पहा, अगोदर ही माहिती जाणून घेऊया। मुंबई उच्च न्यायालय मुख्यालय मुंबई यांच्या आस्थापनेवरील शिपाई हमाल पदाची जाहिरात दिनांक 21/3/2023, उच्च न्यायालय मुंबई यांचे नोटीस दिनांक 20/9/2023, उच्च न्यायालय मुंबई यांची नोटीस दिनांक 12/1/2024, उच्च न्यायालय मुंबई यांच्या अधिकृत संकेतस्थळावर शिपाई हमाल पदाच्या लेखी परीक्षेस पात्र ठरलेल्या 3888 उमेदवारांची यादी जी आहे ती प्रसिद्ध करण्यात आलेली आहे दिनांक 21/3/2024 रोजी। आणि त्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाच्या सूचना आहेत ज्या विद्यार्थ्यांचं लेखीसाठी सिलेक्शन झालेलं आहे। उच्च न्यायालय मुंबईच्या अधिकृत संकेतस्थळावर दिनांक 28/3/2024 रोजी प्रसिद्ध झालेल्या यादीनुसार उच्च न्यायालय मुंबई मुख्यालय मुंबईच्या आस्थापनेवरील शिपाई हमाल पदाच्या लेखी परीक्षेस पात्र झालेल्या 3888 उमेदवारांना असे सूचित करण्यात येत आहे की त्यांनी शिपाई हमाल पदाची जाहिरात दिनांक 21/3/2024 मध्ये नमूद केल्याप्रमाणे दिनांक 5 एप्रिल 2024 ते दिनांक 15 एप्रिल 2024 या कालावधीमध्ये परीक्षा फी इथं पाहू शकता। परीक्षा फी जी आहे ती तुम्हाला 125 रुपये जी आहे ती फक्त स्टेट बँक ऑफ इंडिया मार्फत ऑनलाईन पद्धतीने जमा करायची आहे। SBI कलेक्ट लिंकवरती तुम्हाला दिनांक 5/4/2024 रोजी सकाळी 11 वाजता ही लिंक उघडणार आहे आणि 15/4/2024 रोजी संध्याकाळी 5 वाजेपर्यंत ही ओपन असणार आहे, त्यानंतर बंद होणार आहे। या कालावधीमध्ये म्हणजेच तुम्हाला तुमचं 125 रुपये जे परीक्षा शुल्क आहे ते दिनांक 5/4/2024 ते दिनांक 15/4/2024 या कालावधीमध्ये जमा करायचं आहे ऑनलाईन पद्धतीने। तसेच इतर कोणत्याही मार्गाने शुल्क स्वीकारले जाणार नाही याची विद्यार्थ्यांनी नोंद घ्यायची आहे। जी ऑफिशियल लिंक दिलेली आहे त्याच लिंकच्या माध्यमातून तुमचं पेमेंट फक्त ऑनलाईन पद्धतीने होणार आहे, ही देखील गोष्ट लक्षात घ्या। नमूद केलेल्या कालावधीमध्ये शुल्क न भरल्यास उमेदवारास कोणतीही मुदतवाढ देण्यात येणार नाही। तर महत्त्वाची माहिती आहे, महत्त्वाची सूचना आहे। जी तारीख दिलेली आहे 15 मे, 15 मे पूर्वी तुम्हाला तुमचं शुल्क जे आहे ते भरायचं आहे। 15 मे नंतर तुम्हाला शुल्क भरण्यासाठी कोणतेही एक्स्ट्रा तारीख किंवा वाढीव कालावधी जो आहे तो देण्यात येणार नाही, अशी स्पष्ट सूचना या ठिकाणी जाहीर केलेली आहे। 4 एप्रिल 2024चं हे प्रसिद्धीपत्रक आहे, सूचनापत्र आहे, खाली सही देखील आहे। तर महत्त्वाचं असं हे प्रसिद्धीपत्रक आहे, सूचनापत्र आहे। आता जिल्हा न्यायालय भरती अंतिम उत्तरपत्रिकेसंदर्भात माहिती पाहूया।
तर या ठिकाणी पहा, महिनाभराचा कालावधी होऊन गेलेला आहे. अंतिम उत्तरपत्रिका प्रसिद्ध झालेली नाही ऑफिशियल वेबसाईटवरती. विद्यार्थी खूप प्रतीक्षा करत आहेत, कधी येणार कधी येणार कधी येणार. परंतु पहा विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, आचारसंहिता जरी असली तरी पण या अंतिम उत्तरपत्रिकेवर आचारसंहितेचा कुठलाही परिणाम होणार नाही. न्यायालय भरतीच्या विविध जाहिराती प्रसिद्ध होत आहेत. न्यायालय भरती संदर्भात पुढची जी प्रोसेस आहे ते सुरू आहे. या ठिकाणी पाहू शकता, ही उच्च न्यायालय भरतीची जाहिरात आहे आणि यामध्ये नवीन जाहिरात प्रसिद्ध झालेली असून विद्यार्थ्यांना त्यांची फी भरण्यासाठी देखील पुढची प्रोसेस सुरू करण्यात आलेली आहे. तसेच विविध जिल्हा न्यायालयाच्या देखील जाहिराती प्रसिद्ध होत आहेत. कंत्राटी स्वरूपाच्या ह्या जाहिराती आहेत. याचाच अर्थ असा आहे की आचारसंहितेचा न्यायालय भरतीवर कुठलाही परिणाम नाही. त्यामुळे तुमची जी अंतिम उत्तरपत्रिका असणार आहे जिल्हा न्यायालय भरतीची, ती लवकरात लवकर प्रसिद्ध होईल. या ठिकाणी पहा, एप्रिलचा हा पहिला आठवडा आहे आणि आत्तापर्यंत देखील आन्सर की जी आहे ती आलेली नाही, अंतिम उत्तरपत्रिका आलेली नाही. परंतु नाराज होऊ नका, तुमची आन्सर की कधी पण पडू शकते. आज पडेल, उद्या पडेल, परवा पडेल, संध्याकाळी पण देखील ही आन्सर की तुमची पडू शकते. आन्सर की पडल्याच्या नंतर तुम्हाला ती कशा पद्धतीने पाहायची आहे याची लिंक मी आपल्या टेलिग्राम चॅनलला दिलेली आहे. तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करा. ज्यावेळेस अंतिम उत्तरपत्रिका जाहीर होईल जिल्हा न्यायालय भरती 2024ची, त्यावेळेस तुम्हाला ती आपल्या टेलिग्राम चॅनलच्या लिंकच्या मदतीने पाहण्यास मिळणार आहे. मग ती कधी पण पडो, कोणत्या वेळेला पण पडो, ऑफिशियल लिंक जी आहे ती न्यायालय भरतीची आन्सर की पाहण्यासंदर्भातली ती तुम्हाला मी टेलिग्रामला दिलेली आहे. तर टेलिग्राम चॅनल जॉईन करा आणि आन्सर की पडल्याच्या नंतर तुम्हाला मी ऑफिशियल अपडेट टेलिग्रामला आणि यूट्यूबला दोन्ही ठिकाणी देणारच आहे. त्यामुळे दोन्ही ठिकाणी जॉईन झाला नसाल तर जॉईन व्हा. या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा. चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.